सांगतो. आज जे नंदूर गावामध्ये कार्यक्रम होत आहे याचा आदर्श शहरांमधल्या चांगल्या चांगल्या बुद्धविहारांमध्ये, शहरांमधल्या चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांमध्ये आजही ही प्रवृत्ती तयार व्हायला तयार नाही. म्हणून या कार्यक्रमाचा व्हिडिओ करून आम्ही यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत. बघा, चांगली गोष्ट कोणाकडून घ्यायचं हे काहीही ठरले नसतं. तो कुठल्या जातीचा असू द्या, तो कुठल्या राष्ट्रातला असू द्या, तो कुठल्या देशातलाही असू द्या. चांगली गोष्ट कोणाकडूनही असू द्या, त्यांच्याकडून घ्यायचं असते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला गुरु बुद्धाला मानलं. बुद्धाला ते कधी बघितले नाहीत आणि बुद्ध एकही शब्द लिहून ठेवलेले नाही, एकही शब्द. तरी बाबासाहेबांनी 2500 वर्षाखाल्या तथागत भगवान बुद्धाला आपलं गुरु मानलं. बाबासाहेबांचे दुसरे गुरु कोण? दुसऱ्या गुरुचं न जातीचं न धर्माचं सुद्धा माहीत नव्हतं असे संत कबीर माणसाला गुरु मानलं. कारण त्यांच्या ज्ञानाला त्यांनी गुरु मानले, कबीराला. तिसरे गुरु कोण होते? महात्मा फुले. महात्मा फुले पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केले. माहीत आहेत ना तुम्हाला, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. आपल्या घरांमध्ये फोटो राहते त्यांचा. तर फुले तर माळी समाजाचे होते, बाबासाहेब महार समाजाचे. त्यांचं यांचं काय घेणं देणं? तरी त्यांनी फुल्यांना गुरु मानलं. आणि जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्वान मानते. विद्वान असलेला माणूस 3 गुरूंना कोणाला मानलाय? बुद्धाला, कबीराला आणि फुल्यांना. माय समजलं ना मी काय बोलालो ते? बघा, सर्वात जास्त जर कोणी काम केलंय, मी तिघाचे नाव घेतलो, बुद्धाचं, महात्मा फुल्यांचं आणि कबीरांचं. हे 3ही महापुरुष सर्वात जास्त महिलांसाठी काम केलेले आहेत. कारण इथे जे समोर लेकरं बसलेले आहेत, त्या लेकरांना जे शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे ते महात्मा फुल्यांमुळं आणि तथागत भगवान बुद्धांमुळं भेटलेले आहे. बघा, बुद्ध ह्या देशातला पहिला गुरुजी आहे. बुद्ध ह्या देशातला पहिला शिक्षक आहे. त्यांचं एक वाक्य आहे, तुम्हाला माहित आहे का? स्वयंप्रकाशित व्हा. स्वतः ज्ञान संपादन करून त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलंय त्या काळामध्ये. म्हणून ते म्हणतात ना, आत्त दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. बुद्धानं असंच सांगितलं नाही, ते प्रत्येक गोष्ट जाणून घेतली, दुःखाचं कारण शोधलं. माणसाला दुःख का बरं आहे, माणसाला त्रास कशासाठी भेटते, माणूस एवढा परेशान कशासाठी आहे, हे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय. त्याच गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये माणूस दुःखी का आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये देते. मला विष्णू पाटील आहेत, इथं सरपंच साहेब आहेत, महिला आहेत. आज आपल्या समाजाची काय परिस्थिती आहे पाटील? सध्याची परिस्थिती एकंदरीत आपल्याला सगळेच हे आहे. आज आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त तरुण व्यसनाधीन होऊ लागले.
याचं कारण काय आहे? कधी तुम्ही गावातले लोक एका ठिकाणी बसून विचार केलात का? 1 घंट्यासाठी तरी कधी मीटिंग घेतलात का, की आमच्या गावामधले तरुण मुलं व्यसनी का होत आहेत? इलेक्शनच्या पिरियडमध्ये उलट न पिणाऱ्या माणसाची 10% संख्या तरुणांची वाढते. जे मुलं दारू पित नाहीत, इलेक्शनच्या पिरियडमध्ये 10% वाढ होते. मी कमीत कमी म्हणालो. पत्रकार आहेत माझ्या बाजूला, सम्राटचे सतीश पांडवेजी, प्राध्यापक आमचे सुनील वाघमारे सर आहेत, संजय कांबळे आहेत, अरुण कपाळे आहेत. हे सर्व प्रतिष्ठित लोक आहेत. चांगल्या वाईट गोष्टींची जाण आहे यांना. सुरेश आहे शहराध्यक्ष. तर आम्ही जेव्हा बसतो तर आम्ही एक विषय घेऊन बसतो. पाटील, आमच्या सर्वांकडे वही पेन राहते. आपण एका गोष्टीवर, देगलूरला दूषित पाणी का येते? सतीश पांडवे आपलं मत व्यक्त करतात लिहून. संजय कांबळे आपलं मत व्यक्त करतात. सुनील वाघमारे सर आपलं मत व्यक्त करतात. तसं गावातले काही महिला, काही सुशिक्षित, जसं सरपंच साहेब आहेत, विष्णू पाटील आहेत, तुम्ही कधी विचार केलात का आमच्या गावातले नंदूरमधील 9 तरुण मुलं व्यसनाधीन कशासाठी आहेत? बसल्या नाही ना कधी हा प्रश्न घेऊन? बुद्धाला आणि बाबासाहेबाला जे अपेक्षित आहे गोष्ट, ती गोष्ट करा. ती गोष्ट म्हणजे हे की आमच्या गावातले 9 तरुण पोरं व्यसनाधीन का होत आहेत? तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. पाटील आपलं मत व्यक्त करतील, अजून काका वेगळं मत व्यक्त करतील, महिला काही सांगतील. मग त्याच्यावर चिंतन करा. तुम्ही त्याच्यावर चिंतन करा की आपल्या तरुणांना व्यसनापासून कसं दूर झालं पाहिजे. याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो. आपण कुठल्याही कार्यक्रमाला, पाटील आमचे पंचशील दिलेले आहेत तथागत भगवान बुद्धांनी. या जगातल्या, बघा पाटील तुमच्या माहितीसाठी सांगतो, या जगामध्ये भगवान बुद्धांच्या विचारावर 20 देश आहेत. त्या 20 देशांपैकी मी तुम्हाला 2 देशांचे नावं सांगतो, जपान आणि चीन. आज चीन भारतापेक्षा 40 वर्ष पुढे आहे वैज्ञानिकमध्ये, तंत्रज्ञानमध्ये. 20 वर्ष, 40 वर्ष. त्याचं कारण आहे भगवान बुद्धांचे विचार त्यांनी स्वीकारले. आणि आपण बुद्धाचे असून ह्या भूमीमध्ये जो बुद्ध जन्माला आहे, या भूमीमध्ये त्यांचा विचार रुजला नाही. पण किलोमीटर जपान आहे, त्यांनी बुद्धाचे विचार स्वीकारले. आज जगाच्या पातळीवर एवढा छोटा देश आहे, त्यांना आज तुम्ही बघता जपानचं रेडिओ म्हणजे किती महाग राहत होता, जपानची घड्याळ म्हणजे किती महाग राहत होती. तर हे बुद्धाच्या विचारावर त्यांनी निर्माण केले. तर आमच्या लेकरांना, आमचे लेकरं व्यसनाधीन का आहेत त्याचं उत्तर सांगलो आहे का? आमचे लेकरं बुद्धाला समजूनच घेतले नाहीत. आमचे लेकरं बाबासाहेबाला समजूनच घेतले नाहीत. बाबासाहेब अख्ख्या आयुष्यामध्ये अर्ध सुपारीचं खांड सुद्धा तोंडात घातले नाही. डॉक्टर एकदा बाबासाहेबाला म्हणले, थोडी तरतरी राहण्यासाठी थोडीशी विस्की घेत जावा तुम्ही. ते थंड प्रदेशामध्ये राहत होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी माझ्या समाजाला आयुष्यभर सांगत आहे दारू पिऊ नका म्हणून, आणि तू मला सांगतोस दारू पी म्हणून. या गोष्टी आपल्या नवतरुण पोरांना माहीत असलं पाहिजे. काय गरज होती तथागत भगवान बुद्धाला 5 शील द्यायची? पाटील, 5 शील म्हणजे आमचं कोणतंही लेकरू जन्म द्या, किंवा कुठलं लग्नाचा कार्यक्रम असू द्या, किंवा शेवटी अंत्यविधी असू द्या, आम्ही 5 शील घेऊन
ते कार्यक्रमाची सुरुवात करतो. आता त्याच्यातलं पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी. पानातिपाता म्हणजे काय? याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? मी हिंसा करणार नाही. बघा, सुखानं जगण्याचे 5 शपथ दिलेले आहेत. 5 शपथ. मी हिंसा करणार नाही. तर हिंसा कुठल्या कुठल्या प्रकारची असते? हिंसा कायेनं, वाचेनं आणि मनानं. मी मनामध्ये कोणाबद्दलही वाईट चितणार नाही. 2500 वर्षापूर्वी सांगितलंय बुद्धानं, आपण आपल्या शेजारचं जर 10,000 रुपये त्याचं नुकसान झालं तर आम्हाला 20,000 भेटले तेवढा आनंद उलालाय आता. ही मानसिकता आपल्यामध्ये आहे. ही मानसिकता आपल्याला संपवणारी मानसिकता आहे. मी विनाकारण कोणाला तर मारतो. मी विनाकारण प्राणी चालला तर त्याला मारतो. मी विनाकारण कोण्या तर मुंगीला पाय ठेवून मारून टाकतो. म्हणजे मी कायेनं हिंसा करणार. मी वाचेनं हिंसा करणं म्हणजे काय? आम्ही विनाकारण कोणाला तरी शिव्या देता. विनाकारण. तर बुद्धानं आम्ही नेहमी म्हणतो पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी. हे आम्ही शपथ तोडून टाकू लागलो. दुसरं शपथ काय आहे? आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समाधी. आदिन्नदाना म्हणजे काय? मी चोरी करणार नाही. आता चोरी अनेक प्रकारचे राहतात. बघा, कोणाची वस्तू न विचारता घेणे किंवा कोणाच्या तर हिस्साचं फुकट काढून घेणे. मला तुम्ही सांगा, आपण जेवढं कमावतो प्रामाणिकपणानं तेवढं सुद्धा आपण आयुष्यभर खाऊ शकणार, तेवढं सुद्धा संपणार नाही. तरी आम्हाला एवढी आस आहे की आम्ही दुसऱ्याचं कसं काढून घ्यावं. आमच्याजवळ जेवढी संपत्ती आहे तेवढं सुद्धा आम्हाला आयुष्यभर खाऊ शकणार आपण. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर खूप घरामध्ये कमावून ठेवलात तरी तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही कमजोर करत आहात. तुमचं येणारं लेकरू जे आहे ना, अपंग जन्मते विचारानं, तो त्या पैशाच्या जोरावर त्याला कुठलंच गोष्ट करता येत नाही. म्हणून आपण आपलं प्रामाणिकपणानं जेवढी कमाई करतो तेवढं कमाई सुद्धा आपल्याला खाणं होईना. म्हणून आपण जेवढं व्यवस्थित प्रामाणिकपणानं, आपलं तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदाच विचारे वेच करे. उत्तम प्रकारे धन कमवावं आणि चांगल्या गोष्टीसाठी खर्च करावा. पैसा राहतेच त्याच्यासाठी. कुठलाच महामानव धनाला संग्रह करून ठेवू नका असं म्हणलंय. पण आज जर आपण हे व्यवहारामध्ये सांगितलं, त्याला का आहे त्याने येडा हा म्हणते. पैसा नाही ते का आज काय भेटलाय? पैसा लागते, पैसा लागणार म्हणून नाही, पण पैसा किती लागते हे ठरवा तुम्ही एक वेळेस. मग तिसरं काय आहे? कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधी. मी आज सर्वात भयानक परिस्थिती ही आहे, आम्ही एखादी महिला बघितलो, एखादी मुलगी बघितलो तर आमच्या मनामध्ये लगेच वाईट विचार येतात. म्हणून प्रत्येकाच्या घरी मुलगी असावं, मुलगी असावं. आज पाटील काय परिस्थिती आहे? 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ लागले. हे आमची नजर का बरं चुकीची होऊ लागली? तर आम्ही जनावरासारखं जगलालो. आज 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आहे. आज 60-65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार आहे. हे म्हणजे प्राण्यांसारखं माणसाची हालत झाली. मी तुम्हाला सांगू लागलो की आज समाजामध्ये वाईट परिस्थिती होण्याचं कारण आम्ही या महामानवांच्या विचारापासून दूर असल्यामुळं होणार. जर या मानवाने आपण काय करतो पाटील, अगरबत्ती लावलो, मेणबत्ती लावलो, विषय संपला आमचा. पण
या महामानवांनी आमच्या सुखासाठी, आम्ही समाधानानं जगण्यासाठी पूर्ण आयुष्यभर विचार वेचण्याचं काम केलंय आणि ते विचार आम्हाला देण्याचं काम केलंय. म्हणून आपण कुठलीही परिस्थिती जर भेटलं तर आपण आपल्या माय बहिणीच्या नजरेनं बघितलं पाहिजे, तरच खरे आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. कुठल्याही धर्माची असू द्या, कुठल्याही जातीची असू द्या, प्रत्येक महिलाचं संरक्षण करणं, तिला सन्मानपूर्वक. माहित आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज एका मुसलमानाच्या सुनेला घेऊन आलते. शिवाजी महाराजाचा सरदार, पण शिवाजी महाराज त्या महिलेला काय म्हणले, त्या महिलाचा सन्मान ठेवावा म्हणून त्यांनी म्हणले, बाई तुझ्यासारखी जर माझी माय राहिली असती तर मी सुद्धा तुझ्यासारखा सुंदर राहिलो असतो. बघा, एका मुसलमानाच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या माईबरोबर नेऊन बसवते. कुठे गेली ही विचारधारा? आज जय शिवाजी म्हणता, जय भीम म्हणता, जय बुद्ध म्हणता, नाहीचे विचार कुठं आहे? बाबासाहेबांना बाहेर देशामध्ये एक मुलगी म्हणली, मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून. बाबासाहेब काय म्हणले? तू माझ्यावर प्रेम कर, पण स्वतःच्या पोटचं लेकरू समजून माझ्यावर प्रेम कर. तू माझ्यावर प्रेम कर, तुझा भाऊ समजून माझ्यावर प्रेम कर, कारण माझे प्रश्न खूप मोठे आहेत. माणूस मोठं पैशानं होईना, 10x10ची रूम होती बाबासाहेबाला त्या काळामध्ये. मुंबईच्या एका चाळीमध्ये राहणारा माणूस, ती मेयरची मुलगी होती. विष्णू पाटील मेयरची मुलगी होती. तिचं म्हणणं होतं की आपण इथं सेटल होऊ, जर तू नाही म्हणलास तर माझ्या बापाला मी एकच मुलगी आहे, माझी पूर्ण इथली संपत्ती विकून टाकते आणि भारतामध्ये मी तुझ्यासोबत येते. पण बाबासाहेब काय म्हणले? पोटच्या लेकरासारखं प्रेम कर म्हणा. आमचे लेकरं व्यसनाधीन का होऊ याचं मी उत्तर सांगू लागलो तुम्हाला. आमचा खरा बाबासाहेब आमच्या लेकरांपर्यंत पोहोचवल्याच नाही तुम्ही. फक्त डीजे गाणीमधला बाबासाहेब माहीत आहे आणि फोटोवरला बाबासाहेब माहीत आहे. आणि चौथा आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी. मी खोटं बोलणार नाही. आम्ही उगच्या उग 5-5 मिनिटाला एक खोटं बोलत राहतात. 5-5 मिनिटाला विनाकारण खोटं बोलतात, त्याचं काहीच कारण नसते. आता मी जर ह्या कॉर्नरला समजा आल्लूरला आहे तर मी काय करतो, कुठवर आहात म्हणलं की मी शहापूरला हा म्हणतो. विनाकारणच मी शहापूरला हा म्हणायचं. पण मी तुम्हाला सांगतो, एक खोट्यानं एक व्हायब्रेशन तयार होते शरीरामध्ये. आम्हाला बिमाऱ्या कसं काय होतात माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला बिमाऱ्या आमच्या विचारानं होतात. आम्ही जसं जास्त खोटं बोलणं किंवा कोणाचं तर काही, तुम्ही कोणाचं तरी छोटी वस्तू घ्या, छोटी वस्तू घ्या, तुम्हाला रात्रीला झोपेतून उठलं तरी 1 घंटा झोप लागणार. तुमच्या विचारावर तुमची बिमाऱ्या ठरलेल्या आहेत. बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ कशासाठी वाचायचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगलो. बघा, तुम्ही खेडेगावातल्या लोकांना तुमच्या भाषेमध्ये सांगायच्या पहिले, तुम्ही पावसाळा येण्याच्या पहिले काय केल्या? जमीन नांगरल्या, जमीन भुसभुशीत केला, मग त्याच्यामध्ये बी पेरला, मग आता छोटे छोटे रोप आले. आता मी काय करतो तर जमीन नांगरण्याचं काम करू लागलो मी आता, हे तुम्हाला सांगलो. म्हणजे नंतर बुद्ध आणि त्याचा धम्म वाचणं म्हणजे ते पेरणी केल्यासारखं राहील. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म वाचन झाल्यानंतर तुमच्या लेकरांमध्ये जे विचार येतील तेव्हा तुमची रास, खरी रास तेव्हा होईल. तुमचे लेकरं चांगले घडतील तेव्हा खरी रास होईल. म्हणून बुद्ध एक शिक्षक होता, बुद्ध एक चांगला शेतकरी होता. बुद्धाला एक संन्यासी म्हणून बघण्यापेक्षा बुद्धाला ह्या रूपांमध्ये बघणं जरुरी आहे आम्हाला. 5वं शील खूप सुंदर आहे. 5वं शील आहे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरेमणी सिक्खापदम समाधी. मी मादक द्रव्य घेणार नाही. मी जर्दा, तोटा, सिगारेट हे कुठलंच खाणार नाही. आम्ही पंचशील त्रिशरण घेते वेळेस इकडे जर्दा चोळता की नाही?
बाबासाहेबाचं आज मी म्हणते विटंबना कोणीच करायचं नाही. आणि कोण करते विटंबना बाबासाहेबाचं? आपणच करता. बुद्धाचं विटंबना कोण करते? जेव्हा पंचशील त्रिशरण घेते वेळेस कधी तोटा राहू नको, जर्दा राहू नको तोंडामध्ये. आणि ज्या दिवशी जयंती आहे त्या दिवशी तर मी म्हणतो कितीही दारू पिणारा माणूस राहू द्या, त्या दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावू नये. कारण मी सत्य परिस्थिती थोडं मागे नेतो तुम्हाला. काकांना सरपंच केले गावातले लोकांनी. आज जे सरपंच आहो ना तुम्ही, गावचे सरपंच आहो, गावात तुम्हाला येऊन देत नव्हते. तुम्ही गावचे सरपंच आहात. याचं कारण आहे आमचे महामानव बुद्ध, बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज. हे महामानवांमुळं आज तुम्ही सरपंच आहात. तुमचं काही कर्तृत्व नाही. तुमचं जर कर्तृत्व खूप असेल तर तुमच्या आजोबाचं कर्तृत्व कमी होतं का? त्याला काय डोकं नव्हतं? त्यांना होतं सरपंच बनण्याची. हे तर ह्या महामानवांच्या त्यागामुळं आज तुम्ही सरपंच आहात. तर ह्या सरपंच या पदावर राहून तुमचं कर्तव्य आहे विचारांना, ह्या महामानवांच्या विचारांना इमानदारी राखणं. नाही टाळ्या कधीच वाजवू नका. टाळ्या वाजवू नका, लक्षपूर्वक ऐका. कारण टाळ्या वाजवणं थोडं लक्ष हे होते. तर दारूचं थेंब सुद्धा तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा की घरामध्ये जसं मुलीवर नजर ठेवता तुम्ही, तसं मुलांवर दुपटीनं नजर ठेवा. पोराचे खिशे तपासा. पोराच्या खिशामध्ये काय आहे रोज माय तपासायचं, नाहीतर मायला आठवण नाही गेलं तर बाप तपासायचं. पोरग कोणाच्या सोबत राहू ते बघा. आज आमचे पत्रकार साहेब मला बाहेर बोलते वेळेस म्हणले, आज शिक्षणाची परिस्थिती एवढी वाईट झाली, खेडेगावामधून लेकरेला पाठवलेत शहरामध्ये, कपडेला पैसे देऊ लागलेत, दप्तरांना पैसे देऊ लागलेत, ट्युशनला पैसे देऊ लागलेत, आणि लेकरू काय शिकलाले काय नाही काहीच माहीत नाही. आज आमचे मायबाप शेतामध्ये मेहनत करतात. आज आमचं पैसा दुनियाचं कष्टाचं राहते, पण तिथं मास्तर म्हणले तेवढं फीस मापलाल्यात. तर माझं हेच म्हणणं आहे की आपलं लेकरू काय शिकलालं आहे आपल्याला जर कळणार गेलं. बाजूचा कोणी सुशिक्षित असेल तर त्याला म्हणायचं बापू एक अर्धा घंटा दे. बघा आमचं सर्वात जास्त वेळ तर आमच्या शेजारशीच राहते, काहीच घेणं देणं राहीना. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सदन का आहेत माहीत आहे का? कारण ते 5 शेतकरी एका ठिकाणी येतात, एक संघटन तयार करतात, एक छोटीशी गाडी घेतात, एक पीक घेतात आणि एका गाडीमध्ये टाकून मार्केटपर्यंत देतात. आमच्या इकडं धुऱ्यासाठी भांडणं होते. नाही कधी कधी तुम्ही, मी व्यवहारातलं सांगणार बरं, मी व्यवहाराच्या पलीकडलं सांगणार आला. कधी कधी तुम्ही 5 शेतकरी एका जागी बसा, विचार करा की बाबा आपण 5 जुगं मिळून एक टेम्पो घेऊ शकता. आपलं जवळ मार्केट हैदराबाद आहे. आज आपण दिवाळी येईपर्यंत आपण फुलं घेऊ 5 शेतकरी मिळून, आणि तेच 2 शेतकरी जाऊन विकून येऊ. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला भाषण करते वेळेस कामगारांना उद्देशून त्यांनी म्हणलेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका म्हणजे काय शिका? चांगले विचार शिका, चांगलं शिक्षण घ्या, चांगल्या संगतीत राहा. आता आपलेच आजोबा आजी किंवा गावातले जुने लोक म्हणतात, चांगल्याच्या पायथ्यानाला बसाव पण वाईटाच्या उशाला बसू नको. चांगल्याच्या संगतीत राहा आणि चांगलं शिका आणि संघटित व्हा. याच्यासाठीच म्हणतात. बघा तुम्ही जेव्हा अडचणीत राहता तर सर्वात अगोदर तुमचा शेजार येते. आपण 5 शील जेव्हा अंगीकारतो तर कुठल्याही जगातला माणूस आपल्यासोबत चांगला राहतो. म्हणून आपल्या शेजारासोबत पहिले चांगलं राहा. हे संघटित होय, संघटितपणानं राहणं होय. म्हणजे तुम्ही जर 5 लोक एक ठिकाणी चांगलं येऊन चांगला विचार केला तर चांगल्या गोष्टी घडतात. आणि संघर्ष करा. संघर्ष करा कोणाला संघर्ष करा म्हणजे मारून घेण्यासाठी म्हणजे नाहीत. संघर्ष करा म्हणजे संघर्ष करा हे म्हणजे माणसामध्ये मतभेद करणाऱ्या विचाराशी संघर्ष करा म्हणजे.
माणसामध्ये तुलना करणाऱ्या विचारासोबत संघर्ष करा म्हणले. आणि संघर्ष करा हे म्हणले की आमच्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींसोबत आपण संघर्ष केलं पाहिजे. मला जर समजा आज मी दारू पियायची सवय आहे, तर मी माझ्या स्वतःला संघर्ष केलं पाहिजे की मी हे दारू कसं सोडेन. मला खोटं बोलायची सवय असलं तर मी खोटं बोलण्याची सवय काढून टाकलं पाहिजे. हे संघर्ष केलं पाहिजे. आमच्या लेकरांना आम्ही या गोष्टींपासून दूर ठेवलेले आहे, म्हणून आमचे लेकरं आज व्यसनाधीन आहेत. आज जे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचणार आहात तुम्ही, हे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जे आहे याच गोष्टी सांगणार आहेत मी जे तुम्हाला सांगितले. पाटील खूप सुंदर ग्रंथ आहे. आम्ही तुम्हाला पण एक ग्रंथ म्हणजे आम्ही ग्रंथ घेऊन येऊ लागलो, पण आज देत आमचे ग्रंथ संपलेत. तुम्हाला आमच्याकडून एक आमच्यावर उधारी राहिली. आम्ही एक ग्रंथ तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ देऊ. काल परवा इथं पण नंदूरला पण दिलो होतं आम्ही. तर अशा पद्धतीनं आहे. तर मी तुम्हाला काय करतो, बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातलं एक चॅप्टर वाचून दाखवतो. पाटील तुम्हाला पण कळते तो ग्रंथ किती सुंदर आहे. घ्या ग्रंथ, वाचणार आहेस ना, समजून घ्या. छन्नाने सुद्धा कंतकासह परत जावयास हवे होते, परंतु त्याने परत जाण्यास नकार दिला. आपण वाचते वेळेस सुद्धा प्रत्येक शब्द सुटसुटीत घेतलं पाहिजे. मी कसं वाचलो, छन्नाने सुद्धा, कंतक म्हणजे घोडा, कंतकासह परत जावयास हवे होते, म्हणजे लोकांनी गावच्या बाहेर आणून सोडलं, मग लगेच त्यांनी सुद्धा जायला पाहिजेत होतं, पण त्यांनी गेले नाही. परंतु त्याने परत जाण्यास नकार दिले. त्याने तो कंतकासह विनोबा नदीच्या काठापर्यंत सिद्धार्थाला सोबत करणार आणि तिथून निरोप घेणार असा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह एवढा प्रभावी होता की गौतमाला त्याचा स्वीकार करावाच लागला. तुम्हाला पण कळलं असेल मी जे बोललो. फार सोपं आहे हे ग्रंथ आणि प्रत्येक शब्द हे सुटसुटीत कळायसारखे आहेत. म्हणजे कंतक आणि छन्ना हे दोघं विनोबा नदीच्या काठापर्यंत सोडण्याचा आग्रह धरला. आणि ते आग्रह मी तुम्हाला सांगतो, आपलं लेकरू जर एखाद्या गोष्टीचा आग्रह धरला आणि आपणाला ती गोष्ट करायची नाही, तरी पण आपण एकदा काय करतो, आपल्या लेकरासाठी ती गोष्ट करतो. तसं होय, आग्रह बालहट्ट म्हणता आपण. शेवटी ते नदीच्या काठावर पोहोचले. नंतर छन्नाकडून वळून तो म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या पाठोपाठ येथेपर्यंत येण्याची तुझी माझ्या प्रति निष्ठा स्पष्ट होते. तुझ्यासारखा सेवकाचे माझ्या प्रति ही निष्ठा, हे प्रेम व्यक्त करून माझे हृदय जिंकला. मी तुला तुझ्या सेवेचे कोणतेही पारितोषिक देण्यास असमर्थ असलो तरीही मी माझ्या प्रति तू व्यक्त केलेल्या उदार भावनांनी प्रसन्न झालो आहे. जे तुझं प्रेम आहे, तुझ्या प्रेमापोटी तू मला इथवर येऊन सोडलास, म्हणजे कुठलाच स्वार्थ नाही, फक्त प्रेमापोटी, निस्वार्थ प्रेमापोटी तू आलास, हे मला खूप मनाला चांगलं वाटलं. विपती समय आपले आप्त स्वकीय परक्यांसारखे वागतात, ज्यांच्यापासून उपकाराची पारितोषिकाची अपेक्षा असते, त्यांच्या प्रती कोण उदार असणार नाही. बघा, एखाद्या घरामध्ये मोठा माणूस लई बिमार आहे आणि त्याचं प्राणच जायना झालंय, तेव्हा आपण काय करतो, बाईच्या कानामध्ये जाऊन हळू सांगतो, बाई कानामध्ये जाऊन सांग, पोरीचं लग्न चांगलं करतो म्हणून. म्हणतो की नाही, म्हणजे इनडायरेक्ट आता मर, लई झाला आता. बरोबर आहे की नाही. इनडायरेक्ट, डायरेक्ट तर म्हणना, पण इनडायरेक्ट म्हणता आता मर. पण बुद्ध काय म्हणतात,
आपल्या मायबापाच्या संपत्तीचे वारसदार ह्या जगामध्ये खूप बघायला भेटतील, पण आपल्या मायबापाच्या विचाराचे वारसदार झालं पाहिजे, आणि ते मला व्हायचं आहे. म्हणून तू हट्ट करू नको मला परत घेऊन जायचं. तुला कळलं का मी? तर अशा पद्धतीनं आपण ग्रंथ वाचलं पाहिजे. कारण पहिल्याच दिवशी मी जर तुम्हाला फार कंटाळलो तर मग उद्या तुम्ही येणार नाहीत. तर अशा पद्धतीनं तुम्ही खरंच येऊन बसलात, एवढं छान पद्धतीनं तुम्ही वेळ दिलात, ऐकून घेतलात, तर खरंच मनापासून तुमचं सर्वांचं आभार मानतो. आणि दररोज एक पान वाचायचं.